आपण मागच्या लेक्चरमध्ये मानवाधिकाराचा अर्थ आणि त्याचे स्वरूप ही चर्चा केली. तर आता आपण या लेक्चरमध्ये मानवाधिकाराचा विकास कसा झाला आपण ती चर्चा करू लागलो आहोत. कारण मुळात मानवाधिकाराची संकल्पना हीच वसुधैव कुटुंबकम या तत्वावर आधारलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण मानवाधिकार नावाची संकल्पना ही आपण कुठून शोधतो? आपण ही प्राचीन काळापासून शोधतो. म्हणजे जरी ती 48 पासून जरी अधिक चर्चेत आली तर तिचा उगम आपल्याला अनेक प्राचीन परंपरांमध्ये विचारसरणीमध्ये तो पाहायला मिळतो. त्याचा शोध आपल्याला घेणं गरजेचं आहे. आता हे का शोध घेणं गरजेचं आहे? तर अनेक वेळा प्रश्न टाकताना किंवा जे प्रश्न येतात त्या प्रश्नामध्ये जी 4 पर्याय किंवा जे प्रश्न असतात ती प्रश्न अनेक वेळा तिन्ही काळाला जोडणारे असतात. म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. म्हणून आपण त्याच्या मुळापासून ही चर्चा करणं आपल्याला अधिक महत्त्वपूर्ण ठरतं. 3 टप्प्यामध्ये आपण हा विकास समजून घेऊ शकतो. एक प्राचीन, दुसरं मध्ययुगीन आणि तिसरं आधुनिक. आणि या 3 काळाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण प्रारंभी प्राचीन काळापासून विचार करूया. प्राचीन काळात नेमकं कधी मानवाधिकार उदयास आला, त्याचा जन्म कधी झाला हे सांगता येत नाही. पण काही संकेताच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की मानवाधिकार संकल्पना आपल्याला इथून पाहता येते. आणि मग एक घटना सायरसमधली आपण अशी पाहतो की इसवी सन पूर्व 539 मध्ये जो द ग्रेट सायरस होता यांनी एक युद्ध जिंकलं आणि बॅरिस शहर जिंकलं. त्या बॅरिस शहर जिंकल्यानंतर त्या राजाने एक असं फरमान काढलं, आदेश दिला की आता सगळ्या गुलामांनी आपापल्या घरी जावेत. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर तो असा म्हणाला की प्रत्येक नागरिकांनी, जे गुलाम होते त्या प्रत्येक नागरिकांनी आता त्यांनी आपापला धर्म स्वीकारावा. कारण त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये अधिकार काय होते, एखाद्या कुटुंबासारख्या गटामध्ये जे सदस्य होते त्यांनाच ते प्राप्त होते. म्हणून समाज फारसा विकसित होता असं म्हणता येत नाही, कारण ते टोळी नगरराज्याचा काळ आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्याची ही घोषणा, जाऊन तुम्ही तुमचा धर्म निवडा असं म्हणणं, म्हणजे अनेक अभ्यासक हे इतिहासातली पहिली मानवाधिकाराची घोषणा म्हणतात. पण आपण काही निवडक घटकांच्या आधारावर मानव अधिकाराचे तत्व असणाऱ्या घटना आपण त्या पाहू शकतो, काही निवडक त्याचा आधार घेऊन. त्याबरोबरच अनेक प्राचीन धार्मिक ग्रंथांमध्ये, वेगवेगळ्या धर्मसाहित्यांमध्ये मानवाधिकार नावाची संकल्पना ती पाहायला मिळते. आणखी एक ऐतिहासिक दृष्टीने जो उल्लेख करण्यासारखा आहे तो म्हणजे जी बेबोलियनियम जी नियमावली आहे, बेबोलियन लॉ त्याला म्हणतात, यांनी बेबीलोनच्या हमुराबी इसवी सन पूर्व 1792 ते 1750 आणि लेगास कालीन इसवी सन पूर्व 3260 आणि अक्कड सारेगोन इसवी सन पूर्व 23000 या काळामध्ये मानवाधिकाराचा उल्लेख आपल्याकडे तो पाहायला मिळतो. म्हणून प्राचीन काही साहित्यांमध्ये हा उल्लेख पाहायला मिळतो. मुळात हा जो शब्द अधिक पद्धतीने पुढे आला, मानव म्हणजे हक्क म्हणून जी चर्चा पुढे आली, तर ती आपल्याला ग्रीक नगर राज्यामध्ये पाहायला मिळते. आणि ग्रीक नगर राज्यामध्ये विशेषतः सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल या विचारवंतांच्या विचारामध्ये आपल्याला ती संकल्पना पाहायला मिळते. आणि मग ही कशी पाहायला मिळते? कारण अरिस्टॉटलने 3 सिद्धांत महत्त्वपूर्ण मानले.
एक न्याय, दुसरं नैतिकता आणि तिसरं ज्ञान, नॉलेज. आणि ह्या तिन्ही तत्वांमध्ये आपण मानवाधिकाराचा शोध हा घेऊ शकतो. जसं की त्याचं म्हणणं असं होतं की न्याय हा अंतरात्म्याचा आवाज आहे. प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक व्यक्तीने आपल्या अंतःकरणाचं ऐकून वागलं पाहिजे आणि विशेषतः दुसऱ्याच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही किंवा दुसऱ्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. त्याबरोबरच नैतिकता देखील ती महत्त्वपूर्ण मानतात आणि ज्ञान देखील ते महत्त्वपूर्ण मानतात. त्यांचं म्हणणं होतं की ज्ञान हे कशासाठी गरजेचं आहे? व्यक्तिगत विकासाबरोबरच समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण सॉक्रेटिस म्हणतात की माझा जन्म हा ग्रीकला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी झालेला आहे. म्हणून माझी जी पूजा आहे किंवा माझं जे काम आहे तर अधिकाधिक लोकांना अज्ञानातून मुक्त करून त्यांना ज्ञानी बनवणं आहे. आणि यांच्या विचारामध्ये आपण ते पाहू शकतो. दुसरा विचारवंत प्लेटो. ही सगळी गुरु शिष्य परंपरा आहे. हे गुरु, हे शिष्य. आणि प्लेटोनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेत. त्यापैकी जे न्याय नावाची संकल्पना आणि त्याचबरोबर हक्क नावाची संकल्पना पाहायला मिळते ती म्हणजे त्यांच्या रिपब्लिक नावाच्या पुस्तकात, द स्टेटमेंट नावाच्या पुस्तकात आणि द लॉज नावाच्या पुस्तकात. हे तिन्ही पुस्तकं वेगवेगळ्या वयामध्ये लिहिलेले पुस्तकं आहेत. आणि जे रिपब्लिक नावाचं जे पुस्तक आहे त्याला कन्सर्निंग जस्टिस असं म्हणतात, न्यायासंबंधित पुस्तक असं म्हणतात. आणि त्या पुस्तकांमध्ये ते आपल्या गुरुचाच आदेश पुढे घेऊन जातात आणि ते असं म्हणतात की न्याय हा अंतरात्म्याचा आवाज असून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. त्याबरोबरच न्याय हा कसा आहे? व्यक्तिगत आणि सामाजिकपणा आहे. जसा व्यक्ती इतराच्या कामात हस्तक्षेप करू नये तसं व्यक्तीने किंवा समाजाने दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नये. म्हणून या सूत्रांमध्ये किंवा यांच्या विचारांमध्ये आपण न्याय नावाची संकल्पना पाहू शकतो. अरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य आहे आणि ही तिघही ग्रीकचे आहेत. हे दोघं अथेन्सचे आहेत आणि अरिस्टॉटल हा स्टॅगिराचा आहे. आपण स्पार्टन 300 पिक्चर बघितला असेल. त्या स्पार्टनमधलं जे कॅरेक्टर आहे, तो जो सैनिक असतो, सेनापती, तो म्हणजे अरिस्टॉटलला अभिप्रेत असणारा राजा आहे. ते त्या स्टॅगिरावरच बनलेला तो पिक्चर आहे, स्पार्टन 300. म्हणून अरिस्टॉटलनी त्याची 2 पुस्तकं अतिशय महत्त्वाची आहेत, ज्या पुस्तकांमुळे मानवी समाज जीवनाचा एक अभ्यास होऊ लागला. ज्याचं पहिलं आपण असं म्हणतो की द पॉलिटिक्स आणि दुसरं द कॉन्स्टिट्यूशन. आणि मग पॉलिटिक्समध्ये काय आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय? द कॉन्स्टिट्यूशनमध्ये नियम आहेत माणसाने कसं वागावं, त्याच्यात नैतिकता पण आहे, त्याचं इथिक्स पण फार महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. ज्या इथिक्सच्या माध्यमातून माणसांनी त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्याच्या इच्छा आकांक्षा जोपासत असताना त्याने कसं वागावं ही एक बाब आहे. आणि त्याच माणसांनी इतरांशी कसं वागावं ही दुसरी बाब आहे. आणि म्हणून एका माणसाने दुसऱ्या माणसाबद्दल जेव्हा त्याला वागायचं आहे, त्याचा व्यवहार करायचा आहे, त्याच्याशी वर्तन करायचं आहे, त्या वर्तनांमध्ये जी नैतिकता महत्त्वपूर्ण आहे तो नैतिकताच म्हणजे मानवाधिकाराचा आधार होय, की जे आज आम्ही अलीकडच्या काळामध्ये घटनात्मक नैतिकता वापरत असतो. पण अरिस्टॉटल त्याची 2 पुस्तकं महत्त्वपूर्ण आहेत, द कॉन्स्टिट्यूशन आणि द पॉलिटिक्स. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आपण ती संकल्पना नीट पद्धतीनं समजून घेऊ शकतो. कारण अरिस्टॉटलनी विशिष्ट न्याय आणि व्यक्तिगत न्याय ह्या 2 बाबी सांगितलेल्या आहेत. विशिष्ट न्यायामध्ये त्यांनी जी नागरिक पात्र आहेत त्या पात्रतेच्या आधारावर त्यांना समान संधी मिळणं हा जो त्याच्या सिद्धांताचा भाग होता, न्यायाचा भाग होता, वितरणात्मक न्यायाचा भाग होता. हा वितरणात्मक न्याय म्हणजेच तुमच्या हक्काचं संरक्षण करणं आहे. आणि म्हणून का महत्त्वपूर्ण आहे अरिस्टॉटल? त्याचं म्हणणं असं होतं की कायद्यापेक्षा मोठं कोणीच नाही, कायद्यासमोर सगळी समान आहेत. आणि जेव्हा आपण घटनातले नियम पाहतो, जगभरातल्या लिखित राज्यघटनातले ते नियम देखील हेच सांगतात, तुम्ही कायद्यासमोर समान आहात आणि कायद्यापेक्षा तुम्ही मोठे नाही आहात. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला कायद्याचं पालन करणं हे बंधनकारक आहे. आणि या तत्वामधून आपण मानवाधिकाराचा अर्थ आपण शोधू शकतो.
दुसरी बाब आणखी एक महत्त्वपूर्ण आहे. एक ग्रीक प्ले आहे. त्या ग्रीक प्ले मध्ये देखील एक नाटक आहे. त्या त्या प्ले मध्ये देखील आपण एक प्रकारे मानवाधिकाराचं तत्व पाहू शकतो. तो प्ले अंटिगनी नावाचा प्ले आहे. त्या प्लेमध्ये एक प्रसंग असा होतो की त्या अंटिगनीचा भाऊ किंग क्रेऑनच्या विरोधामध्ये जातो आणि किंग क्रेऑनच्या विरोधात गेल्यामुळे किंग क्रेऑन त्याची हत्या करतो आणि तो किंग क्रेऑन असा आदेश काढतो की जो कोणी या व्यक्तीचं अंतिम संस्कार करेल त्याला मी शिक्षा देईल. पण त्याचं न ऐकता अंटिगनी नावाची त्याची बहीण आपल्या भावाचा अंतिम संस्कार करते आणि तेव्हा अंतिम संस्कारानंतर राजा तिला बोलावतो की तू असं का केलं, माझा आदेश तू का पाळला नाही. तेव्हाच ती असं म्हणते की मी कोणत्याही कायद्याचं तुमच्या उल्लंघन केलेलं नाही किंवा मी काही गुन्हा केलेला नाही. तर मी काय केलेलं आहे, मी अपरिवर्तनीय अशा अलिखित स्वर्गाच्या ईश्वरीय आणि देवतेच्या कायद्याचं पालन केलेलं आहे आणि जे नैसर्गिक आहे याचं उल्लंघन राजा सुद्धा करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ की ते हक्क हे नैसर्गिक आहेत आणि म्हणून नैसर्गिक हक्क असल्या कारणाने की मी त्या नैसर्गिक हक्काचं पालन केलेलं आहे, तुमच्या हक्काचं उल्लंघन मी केलेलं नाही. आणि या घटनांमध्ये आपण काय पाहू शकतो की व्यक्तीला काही जन्मतः हक्क आहेत, ते हक्क नैसर्गिक आहेत आणि त्या हक्काचा संबंध हा आमच्या मानवाधिकाराशी आहे. म्हणून आपण या अशा अनेक घटनांच्या माध्यमातून आम्ही ते पाहू शकतो आणि ते असं म्हणते की हे हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्याबरोबरच व्यक्तीचे स्वातंत्र्य, त्याची अभिव्यक्ती आणि कायद्यासमोर समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि त्याचा आदर ही अधिकाराचा आणि मानवी अधिकाराचा उगम आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतरची घटना की अशी आहे की रोम राजा मार्क्स ओरेलियस या ओरेलियसनी द मेडिटेशन नावाचं पुस्तक लिहिलं आणि या मेडिटेशन मध्ये त्यांनी नैसर्गिक अधिकाराची चर्चा केलेली आपल्याला दिसते. त्या अधिकारामध्ये 3 हक्क पाहायला मिळतात. एक नैसर्गिक हक्क, दुसरं अभिव्यक्ती, स्वतंत्र आणि तिसरं समानता. म्हणजे नैसर्गिक, अभिव्यक्ती आणि स्वतंत्र आणि दुसरं समानता. म्हणजे या हक्कांमध्ये आम्ही मानवाधिकाराचे तत्व हे शोधू शकतो. त्याबरोबरच जर आम्ही अलीकडच्या काळातला जर विचार केला तर अनेक ग्रंथांमध्ये मानवाधिकार पाहायला मिळतात. अरिस्टॉटलचा शिष्य अलेक्झांडर आणि त्याचा दुसरा अलेक्झांडर नंतर मध्ययुगाचा काळ सुरू होतो. म्हणजे हे टप्पे निश्चित नाहीत, म्हणजे तारीख नाही की या काळापासून हा काळ सुरू होतो, हे फक्त संकेत आहेत. आणि मध्ययुगाच्या काळामध्ये धर्म आणि राजसत्ता ह्या एकत्र असल्या कारणाने धर्माने राजसत्तेवर आधिपत्य मिळवलं आणि यामुळे धर्म आणि राजसत्ता या एकच होत्या. म्हणून या मध्ययुगाला आम्ही अंधकार युग असं म्हणतो. आणि हे अंधकार युग का म्हणतो आम्ही अंधकार युग? कारण या काळामध्ये कोणतीही फारशी महत्वाची बाब आम्हाला विचारात घ्यायला मिळत नाही. यामध्ये धार्मिक कर्मकांड हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. या काळामध्ये धर्माचा हस्तक्षेप अधिक असल्यामुळे व्यक्तीला दैवी सिद्धांताचं पालन करणं हे महत्त्वपूर्ण होतं. कारण तो त्या अधिकाराचं हस्तक्षेप किंवा त्या अधिकाराचं उल्लंघन तो करू शकत नव्हता. म्हणून मध्ययुगाचा काळ हा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत नाही.
कारण या 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 टप्प्यामध्ये महत्त्वाची निर्मिती आपल्याला सकारात्मक बाब ही पाहायला मिळत नाही. कारण धर्म हा जगभरातच, फक्त एका देशात आहे असं नाही, तर जगभरात धर्म हा सगळ्यांचा प्रमुख होता. म्हणजे सगळ्या दैनंदिन जीवनातल्या घटनासुद्धा धर्माने अधिक प्रभावित होत्या. आणि साधारणतः 14व्या शतकामध्ये जिथून आधुनिक काळ सुरू होतो, आधुनिक काळाची सुरुवात आणि मध्ययुगाचा शेवट हा मॅकियावेलीपासून मानला जातो. आणि या मॅकियावेलीनी, याला डनिंगनी आपल्या युगाचं अपत्य असं म्हटलेलं आहे. आणि या मॅकियावेलीचं काय कॉन्ट्रीब्युशन महत्त्वपूर्ण आहे, तर त्याचं द प्रिन्स आणि द डिस्कोर्सेस ऑफ लिव्ही, द प्रिन्स आणि डिस्कोर्सेस ऑफ लिव्ही जे नावाचं पुस्तक आहे, या पुस्तकात आपल्याला मानवाधिकार पाहायला मिळतो. हा प्रिन्स जरी एका राज्यावर केंद्रित असला तरीही त्या प्रिन्समध्ये तो असं म्हणतो की सगळ्यात आदर्श शासन प्रकार कोणता आहे, तर आदर्श शासन प्रकार म्हणजे गणराज्य आहे. आणि जी गणराज्य कुठं होती, ती गणराज्य रोम आणि ग्रीकमध्ये होती. त्या गणराज्यामध्ये व्यक्तीला त्याचं स्वातंत्र्य, त्याचे अधिकार, त्याला असणारी अनेक प्रकारच्या संधी प्राप्त होत होत्या. त्या संधी त्या राजेशाहीमध्ये किंवा इतर दमनात्मक शासनामध्ये त्या पाहायला मिळत नाहीत. म्हणून मॅकियावेलीचं महत्त्वपूर्ण जर काय कॉन्ट्रीब्युशन असेल तर त्याचं प्रिन्स आणि लिव्हीच्या माध्यमातून आपल्याला मानवाधिकाराची चर्चा पाहायला मिळते. त्याबरोबर आधुनिक काळामध्ये अनेक महत्त्वपूर्ण जे विचाराची परंपरा सुरू होते, गुरुशिष्य परंपरा सुरू होते, विशेषतः पाश्चात्यामध्ये. त्या परंपरांमध्ये सामाजिक करार विचारवंत हे महत्त्वपूर्ण आहे. आणि या सामाजिक करार विचारवंतांमध्ये आपल्याला 3 जण महत्त्वपूर्ण आहेत. तसं 4 जण आहेत. इमॅन्युअल कांट पण आपल्याला विचारात घ्यावा लागतो. परंतु खऱ्या अर्थाने या आधुनिक मध्ये जे सामाजिक करारामध्ये कोण आहेत, तर एक थॉमस हॉब्स, त्याच्यानंतर जॉन लॉक आणि जीन जॅक्स रूसो, या 3घांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. आणि ही पण एक प्रकारची विचाराच्या आधारावरची गुरुशिष्य परंपरा म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान हे जॉन लॉकचं आहे. पण आपल्याला हॉब्सला कमी लेखता येत नाही, कारण हॉब्सनी त्याच्या निसर्ग अवस्थांमध्ये जे 19 प्रकारचे अधिकार सांगितले होते, निसर्ग अवस्थांमध्ये ते 19 प्रकारच्या अधिकारामध्ये आपल्याला मानवाधिकार तत्व हे शोधता येतं. कारण ते कोणते अधिकार होते, ते अधिकार वेगवेगळ्या स्वतंत्र व्यक्तीला असणं गरजेचं होतं, राजाला विरोध करता येणं गरजेचं होतं. त्याबरोबरच तुम्हाला अनेक प्रकारच्या संधी प्राप्त होणं गरजेचं होतं. आणि या माध्यमातून आपण हॉब्स विचारात घेतो. त्याबरोबरच जॉन लॉकचं महत्त्वपूर्ण योगदान आहे सामाजिक कराराच्या माध्यमातून. आणि ते म्हणजे असं आहे की जॉन लॉकचं कॅरोलिनाचं कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॅरोलिना या पुस्तकामध्ये तो सरळ तुमच्या अधिकाराचीच चर्चा करतो. आणि तो असं म्हणतो की या माध्यमातून व्यक्तीचा विकास घडून येईल. आणि जॉन लॉकपासून एक महत्त्वपूर्ण घटना घडली, ती म्हणजे उदारमतवाद नावाची संकल्पना, सिद्धांत. हा उदारमतवाद एक नवीन विचारसरणी म्हणून यांच्यापासून विचारात आला, जी आजच्या संसदीय लोकशाहीचा मुख्य आधार आहे. म्हणून सामाजिक करारांनी काय बाब मान्य केली, तर त्यांचं म्हणणं होतं की राज्य हे दैवी नाही, तर ते कृत्रिम आहे. आता कृत्रिम कसं आहे, तर ते लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य आहे. लोकांनी का निर्माण केलं, कारण दैवी अधिकारामध्ये व्यक्तीच्या अधिकाराला कुठलाही वाव नव्हता, किंवा व्यक्तीचे अधिकारच नव्हते. आणि मग हे कुठून येतात, तर याचा इतिहास आपल्याला पाहावा लागतो ब्रिटनमधला. तो म्हणजे 1215च्या मॅग्ना कार्टापासून. कारण ब्रिटनमध्ये अधिकाराची जी मागणी आहे, ती अधिकाराची मागणी 1215च्या मॅग्ना कार्टापासून ती पाहायला मिळते. आणि तिथे 1215च्या दरम्यान म्हणजे 1168
1168मध्ये तिथे 1168 ते 1268 किती सॉरी 1168 ते 1216 या दरम्यानमध्ये राजा जॉन हा सत्तेवर होता आणि ब्रिटनमधल्या आतापर्यंत जेवढे राज्य झाले त्या राज्यापैकी हा सगळ्यात घाण राजा होता. म्हणजे हा एकदम मस्तवाल होता, याला इतका घमंड होता की तो सामान्य लोकांशी तो ठीक आहे. तर आपण याची चर्चा पुढच्या लेक्चरमध्ये आपण करूया. कारण 1215चा मॅग्ना कार्टा हे मानवाधिकाराचं पहिलं अधिकृत घोषणापत्र म्हटलं जातं. कारण काय होतं तर जो जॉन राजा होता त्यांनी संपूर्ण जनतेच्या विरोधात एक वंशवादाचं धोरण अवलंबलं होतं. त्यांच्या जवळ असणारा जे बायरन नावाचा जो समूह होता त्यांच्याशी त्यांनी वैर घेतलं होतं. त्याचबरोबर त्यांनी पोपशी सुद्धा त्याचं काही सौख्य नव्हतं. म्हणून या दरम्यानच्या काळामध्ये ब्रिटनमध्ये एक प्रकारे राजाच्या विरोधात लोकांचा विद्रोह तो अधिक पद्धतीने पुढे यायला सुरुवात झाली आणि ही पहिली घटना होती ब्रिटनमधली. म्हणजे आतापर्यंत ब्रिटनमध्ये राजा म्हणजे कोण तर फादर ऑफ पीपल, म्हणजे लोकांचा तो वडील आहे या अर्थाने त्याची गणना व्हायची. परंतु राज्याची विश्वासार्हता ही जॉन राजापासून ती हळूहळू कमी होऊ लागली आणि त्याची विश्वासार्हता कमी होण्याबरोबरच लोक आपल्या अधिकाराची अधिक मागणी करू लागली. आणि मग काय झालं की 1212 मध्ये या राजाने फ्रान्सशी युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये तो हारला. आणि मग पुन्हा जेव्हा ब्रिटनमध्ये तो परत गेला तेव्हा त्यांनी अधिक आपलं धोरण जनतेवर लादण्याचा प्रयत्न केला आणि ज्यामुळे अधिक उद्रेक झाला. आणि हा उद्रेकाचा परिणाम म्हणून ब्रिटनमध्ये आपल्यास हे मॅग्ना कार्टा पाहायला मिळतो. आणि मग हा विद्रोह इतका मोठा वाढला की 15 जून 1215 मध्ये लोकांनी म्हणजे जनतेने राजाच्या विरोधात जो विद्रोह केला त्या विरोधाचा परिणाम म्हणून राजांनी व्यक्तीच्या अधिकाराची एक सूची संमत केली. आणि ही सूची कुठं संमत केली तर रेनिमीड या ठिकाणी थेम्स नदीच्या काठी, याला टेम्स आणि थेम्स पण म्हणतात, टेम्स नदीच्या काठी त्यांनी 63 कलमाचं घोषणापत्र 63 कलमाचं घोषणापत्र राजांकडून त्यांनी संमत करून घेतलं. आणि मग या घोषणापत्रामध्ये काय होतं तर राजा हा व्यक्तींच्या व्यक्तिगत जीवनांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्याबरोबरच अर्थ आणि उद्योग व्यवसाय यामध्ये देखील राजा हस्तक्षेप करू शकत नाही. त्याबरोबरच नगर वाणिज्य आणि व्यापार विषयक राजा हस्तक्षेप करू शकत नाही. त्याबरोबरच न्याय आणि कायदेशीर व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या आणि या सुधारणा आणि घोषणापत्रांना व्यावहारिक बनवणे हे देखील तरतूद या 63 पैकी एक होती. आणि म्हणून हे घोषणापत्र अनेक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरलं. आणि या घोषणापत्रामुळे ब्रिटनमध्ये एक प्रकारचं राजाच्या विरोधात वातावरण निर्माण होऊन हळूहळू तिथे लोकशाही प्रक्रिया या गतिमान होऊ लागलेल्या होत्या. म्हणून लोक आता राजापेक्षा ते अधिक कुणाला मानू लागले तर आपल्या अधिकाराला, कायद्याला, न्यायव्यवस्थेवर त्यांचा अधिक विश्वास वाढला आणि हळूहळू राजाचा विश्वास कमी होत गेला. म्हणून आपण ब्रिटनला
संसदीय लोकशाहीची जननी म्हणतो, त्याचं कारणसुद्धा 1215ची ही घटना आहे, म्हणजे मॅग्ना कार्टा आहे. पुन्हा अशा अनेक अर्थाने ही एक प्रकारची पार्श्वभूमी जॉन लॉक आणि हॉब्ससाठी ती उपलब्ध झालेली होती, कारण हे दोन्ही ब्रिटनचे आहेत आणि ब्रिटनचे असल्याकारणाने एक प्रदीर्घ परंपरा सुधारणेची आणि या सुधारणातून विकसित होणारे मानवाधिकार, हे मानवाधिकार कायद्यामध्ये आणण्याचं कार्य किंवा त्याला व्यावहारिक बनवण्याचं कार्य हे कॅरोलिनाच्या राज्यघटनामध्ये किंवा आपल्या इतर ग्रंथांमध्ये ते जॉन लॉकनी केलेलं आपल्याला दिसतं. म्हणून आपण पुढच्या लेक्चरमध्ये सामाजिक करार आणि इतर काही महत्त्वपूर्ण विचारवंताच्या अभ्यासामध्ये मानवाधिकाराची तत्त्व कशी आहेत आपण ती विचारात घेऊया.